पैसा, फक्त पैशाला महत्व आलंय. शोक परंपरा कुठेतरी मागं पडत चालली आहे. पण आता याचं व्यावसायिकरण होत आहे आणि त्यामुळं बैलगाडी क्षेत्र भविष्यात नक्कीच याचे दुष्परिणाम भोगल. जय श्रीराम, जय शिवराय. नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण 2 दिवसापासून नाशिक परिसरामध्ये आहोत आणि या नाशिक शहरालगत एक छोटंसं गाव आहे, ते म्हणजे चाटोरी. आणि मित्रांनो, या गावामध्ये सुंदर असा पुसेगावचा हिंद केसरी भोला हा नंदी राहतो. तर मित्रांनो, या भोलाची भेट घेण्यासाठी आलो आहोत. मित्रांनो, प्रसिद्ध बैलगाडी मालक समीर शेठ भोईर मोठा गाव यांचा हा हिंद केसरी भोला आहे. तर अरुण शेठ जाधव आहेत, त्यांच्या गोठ्यावरती हा भोला असतो. तर मित्रांनो, आता भोला कुठल्या कुठल्या मैदानांमध्ये ह्या उन्हाळी हंगामामध्ये पळाला, कुठलं त्याचं पुढचं नियोजन असणार आहे, हे सगळं जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर अरुण शेठ जाधव यांच्या दावणीला कोणते नामांकित नंदी आहेत हे सगळं पाहणार आहोत. चला तर मग. नमस्ते. नमस्ते. काय चाललंय? बस तुम्ही म्हणत होता आमच्या भागात येत नाही, आलो का नाही तुमच्या भागात? आम्ही तुम्हाला बोलवलं, तुम्ही आले, आम्ही खूप खूप आभारी आहे तुमचे. काय चाललंय बोलायचं? बस बोला, सध्या आराम. 22 तारखेची तयारी. 22 तारखेचं वातावरण लयच टाईट झालंय का? गणेश भाऊंचा प्रयत्न आणि आमच्या भागात गरज मैदानाची 3 फेऱ्याची गरज, 3 फेऱ्यांची गरज. आणि आमच्याकडे 3 फेऱ्यांचे मैदान कमी होतात. पण गणेश भाऊंचे किंवा आमदार सरोजाताई आयर यांचे खूप मोठे प्रयत्न, त्यामुळे आमच्याकडे कुठंतरी सुरुवात होती 3 फेऱ्यांना. आणि काकाजींचं पाठबळ. हो, काकाजींचं तर पाठबळ आहेच. काकाजींच्यामुळे हे सगळं शक्य होतं. हो. तर मित्रांनो, आता आपण माहिती जाणून घेऊयात. अरुण भाऊ, पहिल्यांदा आपलं मैदान रिपोर्टर चॅनलमध्ये स्वागत आहे. नमस्ते. नमस्ते. आणि आपल्या वडिलांचं नाव? सदाशिव जाधव. बरं, आम्हाला वाटतं शिक्षक होते. हो. बरं, किती वर्ष सेवा केली त्यांनी? 38 वर्ष. प्राथमिकला का माध्यमिकला होता? जिल्हा परिषद. कुठली शाळा? शाळा तर त्यातच शाळा झाली. 4-5 शाळा झाल्या. सुरुवात नामनूर बंदेश्वर, बरं. नंतर बेरवाडी जामनगर. बरं. आणि रिटायर कधी झाला? रिटायर 2011. 2011ला. अरुण भाऊ, काय चाललंय मग? बस बैलगाडा, शेती, आपलं डेअरीचा छोटासा व्यवसाय. छोटासा व्यवसाय. किती आता संकलन होतंय? दूध संकलन 850-900 लिटर. 900 लिटर होते. आजूबाजू सगळं. हो, आजूबाजू. आता काय दर देत आहे पुढं खरेदीला? खरेदी दर 38 रुपये, 3585. बाकी जशी क्वालिटी लागेल तसं 38 फॅटवरती. फॅटवरती. आणि विक्री दर काय आत्ताचा? विक्री दर 37-38-39 या दरम्यान. ह्या दरम्यान आहे. बरं. आणि खरेदी पण त्याच दरम्यान आहे का? हा, मग आता मार्केटनुसार करावं लागतंय. बाकी काय सांगाल? एवढा मोठा टॉपचा नंदी, मागच्या वर्षी पुसेगावचा हिंद केसरीचा गुलाल घेतलेला, मात्र ह्या उन्हाळी हंगामामध्ये थोडासा कुठं दिसून आला नाही जास्त मैदानात. काय कारण आहे? उन्हामुळे पण थोडंसं कमी. आणि सध्या बैलगाड्यात ट्रेंड झालाय वायदीचा. बरं. वायदीमुळे आम्ही थोडंसं मागे पडतोय. म्हणजे काय नक्की अडचण काय येते? आता याला जर वायदी द्यायची ठरलं तर 40,000, 50,000, 60,000 वायदी. ही वायदी आपल्यासारख्या शेतकरी माणसांनी कुठनं आणायची? मग तुम्हाला एवढ्या मोठ्या टॉपच्या नंदीला, एवढ्या सुंदर पाळणाऱ्या नंदीला सुद्धा वायदी देऊन पुढे पायरा करावा लागतो. पायरा करावा लागतो. त्यामुळे 1 नंबरचा पायरा होत नाही. 1 नंबरचा पायरा झाला नाही म्हणजे मग आपल्याला गुलाला अडचण. अशा सध्या अडचणी आहे बैलगाडी क्षेत्रात. त्यामुळे आपलं थोडं आरामात पळवायचा. बरं. मुंबईत पण जास्त दिसला नाही? मुंबईत आम्ही उन्हाच्या अगोदर भरपूर बिनजोड केल्या. त्याचं बिनजोडचं ॲव्हरेज पण खूप चांगलं आहे. 10 पैकी 8 वेळेस तो विजयीच असतो, गुलाल घेतोच. पण आता उन्हामुळे आम्ही थोडंसं रिलॅक्स केला. नको उन्हामुळे. उन्हाची ह्या वर्षी तीव्रता जास्तच आहे. हो. सगळीकडे टेम्परेचर 2-3 डिग्री सेल्सिअसने सगळ्यात जास्त आहे. इकडे सुद्धा एवढा कधी उन्हाळा जाणवत नव्हता, मात्र ह्या वर्षी सुद्धा जाणवू लागलाय. हो. बरं, ज्यावेळेस तो पुसेगावचा हिंद केसरी झाला मागच्या वर्षी, तर त्यावेळेसचा काळ कसा होता पायऱ्याच्या संदर्भातला ना आता कसा होता? त्यावेळेस परिस्थिती इतकी वाईट नव्हती. आत्ता तसं भयान झालंय. आत्ता गरिबाच्या नंदीला पायऱ्या वाचून पळणं मुश्किल झालंय. त्यामुळे आत्ताची परिस्थिती भयान आहे. त्यावेळेस थोडंसं नवीन बंदी उठल्यामुळं परिस्थिती चांगली होती. आता सर्रास काय होतंय? सर्रास पैसा, फक्त पैशाला महत्व आलंय. शोक परंपरा कुठेतरी मागं पडत चालली आहे.
पण आता याचं व्यावसायिकरण होत आहे बरं. आणि त्यामुळं बैलगाडी क्षेत्र भविष्यात नक्कीच याचे दुष्परिणाम भोगल. गरिबाचे नंदी मागं राहून जातील. आत्ताही पण सर्वे केला तर पूर्ण बैलगाडी क्षेत्रात फक्त 20-25 नंदी असे आहे की ते कायम गुलाला ते का गरिबाचे बैल पळत नाही पण त्यांना ते पहिरेच नाहीये. समीर शेट यांच्याविषयी काय सांगाल? समीर शेठ देव माणूस. समीर शेठची खरेदी आहे बोला, आपण समीर शेठला दिलेला आहे. पण आमचे आणि त्यांचे 12-13 वर्षाची मैत्री म्हणजे बंधुतुल्य मैत्री आहे. खूप देव माणूस आणि खूप चांगले चांगले नंदी होऊन गेले त्यांच्याकडं. महाद्या असेल, सरदार असेल, तुफान असेल, त्याच्या अगोदर लावऱ्या, खूप चांगले चांगले नंदी होऊन गेले. पण पुसेगावचा गुलाल नव्हता आम्हाला शेठला किंवा आम्हाला, पण तो भोलानी दिला. त्यावेळेस जॉकी कोण होतं हिंद केसरीच्या मैदानामध्ये? अटेल ड्रायव्हर. अटेल ड्रायव्हर होते. अटेल ड्रायव्हरने गाडी त्यावेळेस खरंच सुंदर चालवली ती. खूप सुंदर. त्यावेळेस जो बोला ट्रेंडिंगला आला त्याच्यानंतरचा ट्रेंड अचानकच म्हणजे बंदच झाला. आणि त्यानंतर बरेच जण मला म्हणत होते की दादा भोला एक नंदी चांगला सुंदर पळत होता मात्र त्याची कुठंच चर्चा नाही. त्याच्याविषयी जाणून घ्यायचं. ते खास प्रेक्षकांसाठी मुलाखत आहे की प्रेक्षकांना हिंद केसरी भोलाच्या विषयी जाणून घ्यायचं होतं. तर ती मुलाखत घेण्यासाठी आपण नाशिक भागामध्ये आहोत. तर या ठिकाणी मला माहिती मिळाली की या गावामध्ये तो आहे. तर संपर्क पण झाला दादांचा. दादा म्हणले कधी पण या. आता जाता ही मुलाखत होती. दादा वातावरण खूप छान आहे इथलं. हो, वातावरण चांगलं आहे. इतर भागातल्या तुलनेमध्ये 4-5 डिग्री सेल्सिअस तापमान कमी असतं आणि झाडं भरपूर असल्यामुळं भोला पण इथं ठेवण्याचं एकमेव मोठं कारण असंच आहे का इथं वातावरण चांगलं असल्यामुळे इथं ठेवतात. आपल्या दावणीला आता भोला तर एक आहे. त्याच्या अगोदर कुठले कुठले नंदी होऊन गेले? मी मुंबईला एक दिलेला रघुनाथ भोपी यांना जब्या म्हणून. बर. तो पंढरी शेठ फडकेंचा बादल आणि जब्या DSP ग्रुप बरोबर जी 11 लाख शर्यत झाली होती तो एक नंदी विकलेला फक्त. बाकी मग जनरली अशा 2 नंबरचे बैल. पण हे 2 1 नंबरचे नंदी आपल्या दावणीला झालेली. वडील शिक्षक आणि शिक्षकांकडनं बैलगाडी शर्यतीला कसं काय समर्थन मिळालं? बैलगाडी शर्यतीत ह्यात उतरावं म्हणून. वडील शिक्षक होते पण पहिल्यापासून शेतकरी पार्श्वभूमी किंवा शेतीशी आवड, त्यामुळं मग एक पहिल्यापासून त्यांच्या काळात चांगले बैल असायचे. मग आपण चला जोपासू हा बैलगाड्याचा शौक. त्यामुळं मग ही आवड लागून गेली आणि त्यांच्या पाठबळामुळं हे शक्य झालं. आता भोला ह्या सीझनला मार्चपासून कुठं कुठं पळाला? आम्ही 40 गाव पळालो आत्ता. तिथं 2 वेळेस गुलाल केले. 1 नंबर केला आणि 3रा नंबर केला. बाकी बिनजोडला पण पळालो. तिथे पण गुलालात राहिला बैल. पण उन्हामुळे आम्ही मुंबई थोडं थांबलो. शेठ पण आमच्या समीर शेठचा स्वभाव असा आहे कोणापुढे हात पसरवायला त्यांना आवडत नाही. बरोबर. ते सरळ सरळ खेळ खेळणारे, मैत्रीत प्रेमात हार असो जीत असो एकदम प्रेमात खेळणारे. मग त्यामुळे आम्हाला मुंबईत पण बैलाला अडचण यायला लागली पायऱ्यासाठी. त्याला तळ जास्त असल्यामुळे त्याला तळातला बैल भेटत नाही. मग त्यामुळे आम्हीच ठरवलं की थोडा आता आरामावरती ठेवू, नको थांबू आता विनाकारण बैलाचे हाल नको, आपले नको. किती दिवस झाला आराम? आता 1 महिना होऊन गेला बैल मुंबई. मला वाटतं 40 गावला का जळगावला? 40 गावला झालं ना? 40 गावला. त्यावेळेस कडेने पळून 1 नंबर केला. हो हो हो, कडेचा ठाम आहे बघा. मी ते मित्रांनो आता ताजं मैदान आहे एप्रिल महिन्यातलं. हो, एप्रिल महिन्यातलं मैदान आहे मित्रांनो. आणि खूप सुंदर असा बोला आहे. आता ते सांगायचे तुम्हाला काय आवश्यकता नाही. ज्यावेळेस पुसेगाव हिंद केसरीचा ओरिजिनल गुलाल भेटतो हिंद केसरीचा, त्यानंतर त्याला परमपूज्य सद्गुरू सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद असतोच. दादा आता 22 तारखेला मोठं मैदान आहे पिंपळगाव बसवंतला. काय कशी तयारी? तसं परत पायऱ्याचीच अडचण आलेली प्रामाणिकपणे सांगायचं म्हणजे. आम्ही प्रयत्न केले, शेठनी पण प्रयत्न केले, आम्ही पण प्रयत्न केले, पण 1 नंबरचा बैल आम्हाला भेटला नाही. मग आता आम्ही परत आमच्याच एक मित्राचा नंदी आहे वैजापूरचा, त्याचा पायरा केलेला आहे. नशीब आपलं गुलाल झाला नाही तर मग आपण पळायचं म्हणजे नशीब की बात आहे. नशीब की बात. बरोबर. काय करणार आपण? कुठं 50,000 1 लाख हे काम नाही करू शकत. आपण शेतकरी माणसं आहे, त्यामुळे आपल्याला जितकं झेपवल तितका शौक करायचा. ह्या वायदीला पर्याय काय असू शकतो एक बैलगाडी मालक म्हणून तुम्हाला काय वाटतं? वायदीला पर्याय एकच आहे. माझं संघटनेला किंवा बैलगाडी मालकांना, बैल शौकीनांना एकच विनंती आहे का जे नंदी कायम गुलाल घेतात एक मोठ्या मनाने त्यातले 1000-2000 तुम्ही त्यांना कमी करा. पण ते जे 16 नंदी गुलाल घेतात ना त्यातल्या कुठल्याही 2 नंदींची डोपिंग टेस्ट करा. म्हणजे बैल खरोखर त्याच्या जिद्दीने पळतो
का तो कुठल्या तरी चुकीच्या गोष्टीने पळवला जातो. एक पारदर्शकता आणखी आली पाहिजे, जेणेकरून जर कुणी चोरून किंवा चुकीचं काम करून जर गुलाल घेत असेल, ते 2 नंदी बाजूला गेले तर कुठल्या तरी दुसऱ्या 2 नंदीला तो गुलालाचा चान्स भेटेल. ते 2 नंदी उजेडात येतील. हे झालं तुमचं डोपिंगच्या संदर्भातलं बोल. ह्याच्या व्यतिरिक्त एक शेतकरी म्हणून मग त्याला दुसरा अजून पर्याय काय शोधू शकता तुम्ही? नाही, आता जे 1 नंबरमध्ये बैल पळतात, जे गाडा मालक आहे त्यांनी पण विचार केला पाहिजे. अरे गरीबाचा बैल पळतोय, त्याचाही नंदीचे आपलाही नंदी आहे, मग कुठंतरी सहकार्य केलं पाहिजे. आता आकाश भाऊ राऊत त्या दिवशी एकदम सुंदर बोलले, गरीबाला पण बैल दिला पाहिजे. असला विचार सगळ्या गाड्या मालकांनी केला पाहिजे. आता झालंय असं की फक्त जे मोठं युनिट आहे ते त्यांच्यातच पैरे करणार, तेच पाळणार. मग गरीबाचा नंदी कुठंतरी अन्याय होऊन अंधारात राहतो. त्यांनी फक्त भाडं खर्चायचं किंवा जायचा खर्च, पोरांचा खर्च करायचा, फक्त खर्चाचं काम चाललंय. खर्चाचं काम चाललंय. बघा मित्रांनो, ही परिस्थिती खूप अवघड होत चालली आणि जवळपास 70% नवीन यंग जनरेशन आली. 70% नवीन सगळी 30-40ली पोरं आहेत, कुठं 20-22 वय असणारी पण आलेली आहेत. हे सगळं पाहता काय वाटतं तुम्हाला? नाही, असलीच परिस्थिती राहिली तर 100% बैलगाड्याला कुठंतरी ब्रेक लागणार. लोक कंटाळून जातील. कुठपर्यंत सहन करणार? एक परिस्थिती असते, प्रत्येकाला एक कुटुंब सांभाळून आपला शोक सांभाळायचा असतो, तो जोपासायचा असतो. परंतु जर हे असंच चालू राहिलं, कुठं जर हे वायदी हा प्रकार थांबला नाही तर लोक कंटाळून मग बैलगाडी क्षेत्राकडे दुर्लक्ष करतील, थांबून घेतील. किती चांगला नंदी असला आणि त्याला जर पायऱ्या वायदीशिवाय त्याला जर पायराच नसला भेटणार तर तो गाडा मालक थकून जाईल, कुठंतरी तो कंटाळा करल, थांबून घेऊ आपण, नकोय. शेवटचा पर्याय म्हणून तुम्हाला काय वाटतं बैलगाडी मालक म्हणून अजून एक वायदीला शेवटचा पर्याय म्हणजे आपले 2 नंदी तयार करणे, घरचीच गाडी पळवणे, तो एक पर्याय असू शकतो. बघा मित्रांनो, जाधव साहेबांनी काय सांगितलं की शेवटचा पर्याय वायदे जर तुम्हाला या क्षेत्रातली थांबवायची असेल तर घरची गाडीच तयार करायची, घरची गाडी पळवणे. बरं, तरच कुठं आपल्या नशिबाचा लक्ष. तरच हो. आणि ते पण 2 नंदी 2 पैलवान असे तयार करायचे की कुठल्याही कडेने लागू, कुठल्याही गटात लागून, कुठल्याही सेमीत लागू, गुलालच घेतला पाहिजे, तर वायदी कुठेतरी थांबेल. हो. दादा, आता तुमच्या दावणीला कुठले नंदी अजून? हा बोला आहे. हा, तो समीर शेठचा साई आहे. बर. समीर शेठ भोईर मोठा गाव. आणि हे आपले 2 नंदी. बरं, दुसरे तुमचे 2 नंदीचे त्याचं नाव काय? त्याचं स्वामी. आणि हा बारका नवीन त्याचं भुंगा. सेम भुंगा सारखा दिसतोय. चांगलं तयार केलंय तुम्ही. पोरांनीच भुंगा ठेवलाय ना. नाही, ते दिसतंय पण भुंगा, लहानपणीचा भुंगा आठवला आम्हाला, मिलिंद शेठचा. हा, सेम तसंच आहे. बघा मित्रांनो, एक छोटीशी मुलाखत होती. सगळ्यांना हिंद केसरी बोलाच्या विषयी जाणून घ्यायचं होतं. बरेच दिवस झालं तो मैदानात नव्हता, तर तो एकदम व्यवस्थित आहे, सगळं ओके आहे त्याचं. पण तीव्रता लक्षात घेता त्याला आरामावरती ठेवण्यात आलेले आणि नक्कीच आपल्याला 22 तारखेच्या मैदानामध्ये हिंद केसरी बोला चांगल्या पायऱ्यात पळताना दिसणार आहे. भाऊ, खूप खूप धन्यवाद. तुम्ही आमच्यासाठी आले, तुमचे खूप खूप आभार. चालते, धन्यवाद भाऊ. धन्यवाद.